बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का? विधान परिषदेची संधी एकनाथ शिंदे त्यांना देणार का? आणि मुळामध्ये जी बच्चू कडू यांची मागणी आहे, मागणी ती आहे की तरी एकनाथ शिंदे हे पूर्ण करणार का? असे भरपूर विषय आहे. कालपर्यंत आपण आपल्या पत्रकार परिषदेमधून बच्चू कडू यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर आपल्याला ते प्रश्न समोर बच्चू कडू यांचं म्हणणं होतं की माझ्या बॅगेतच फॉर्म आहे, फॉर्म काय कधीही भरता येतो. पण माझ्या अटी आहेत, त्या अटी जर पूर्ण होणार असतील तरच मी पक्ष विलीनीकरणाचा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेईल. आता अखेर आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण क्वालिटी आलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षामधून विधान परिषदेसाठी कोण जात आहे ही क्लॅरिटी आलेली आहे. बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण झाल्यात का ही क्लॅरिटी आलेली आहे. आणि या एक निर्णयामुळे भाजप देखील कुठेही नाराज असल्याची जी चर्चा होती ती देखील आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता महायुतीमध्ये भाजप देखील आहे. कुठेतरी वाटतंय होतं की भाजपला देखील की एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना त्यांच्या पक्षात घेऊ नये. कारण जी बच्चू कडू जे पास्ट राहिलेले आहेत, भूतकाळ राहिलेला आहे, तो कुठेतरी भाजपच्या संघर्षाचा असल्या कारणाने भाजपला विरोधातील संघर्षाचा असल्याच्या कारणाने त्यांना एकनाथ शिंदेंनी पक्षात घेऊ नये अशी कुठेही भाजपची भूमिका होती. अशी धक्क्या आवाजात एक राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता जो विषय आहे त्यामुळे नेमका तो संघर्ष कसा होता ते देखील आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि यापुढचं राजकारण कसं असेल ते देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर मंडळी, आपल्या विषयाला सुरुवात करूयात. दरम्यान तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आताच थोड्या वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की बच्चू कडू यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धनुष्यबाण जो आहे त्यांची उचललेला आहे आणि कडू यांचे जे मुद्दे होते, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, सामान्य नागरिक यांचे जे मुद्दे होते ते मुद्दे आमचे देखील असल्या कारणाने हा प्रवेश झालेला आहे. त्यांनी दिव्यांग केलेला पहिला दिव्यांग मंत्रालय कडूंच्याच एक भूमिकामुळे स्थापन झालं आणि त्याचमुळे आता येणं जे मुद्दे होते ते आता एक सॉल्व्ह होऊन जातील. महाराष्ट्रामध्ये जे सत्तेमध्ये जर आले तर हे सगळे मुद्दे सॉल्व्ह होऊन जातील अशी अट जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यामुळे बच्चू कडू हे पक्ष प्रवेश करताना असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता प्रश्न होता की विधान परिषदेची जागा आहे, एकनाथ शिंदे यांची जागा आहे ती कुणाला मिळणार? एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं बच्चू कडू हे आमचे पहिले उमेदवार आहेत आणि दुसरे जे आहेत ते नीलम गोरे, त्यामुळे या दोघांना संधी दिली जाते हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं. आता तिसरा उमेदवार देणार आहे का हे अजून त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाहीये. तिसरा उमेदवार देणार आहे की नाही, ठाकरेंना संघर्ष, त्यांच्या विरोधात संघर्ष उभा करणार की नाही विधान परिषदेमध्ये हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं नाहीये. आता विषय येतो बच्चू कडू आणि भाजप संघर्ष यांचा. कारण की आपण जर पाहतो की बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक होते. त्यानंतर त्यांनी एक प्रवाह जनशक्ती हा प्रश्न त्यांनी स्थापन केला. 1999 मध्ये स्थापन केला आणि त्यानंतर त्यांनी पुढे 2014 नंतर जेव्हा महाविकास आघाडीचे एक सरकार आलं त्यानंतर ते सरकार होते, राज्यमंत्री होते. त्यामुळे कुठेतरी एक नैसर्गिक संघर्ष जो आहे तो कुठेतरी भाजपच्या विरोधातला आपल्या पाहायला मिळाला. आता 2024 जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा देखील नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये हीच भूमिका बच्चू कडू यांची होती. भाजपच्या वतीने ही नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जात नव्हती आणि ही उमेदवार देऊ नये अशी देखील एक भूमिका कडू यांची होती. त्यांनी त्यावेळेला भरपूर प्रमाणपत्र राणा यांच्या विरोधात केला. त्यानंतर 2024 भाजपचे अलचूरमध्ये प्रवीण तायडे यांना एक संधी दिली आणि ती संधी ही बच्चू कडू यांच्या विरोधातली होती. त्यामुळे भाजपचे बच्चू कडू यांना पराभव केलेला आहे या विधान परिषदेमध्ये आणि त्यामुळेच आता विधान परिषदेतून बच्चू कडू यांना एक विधान भवनामध्ये एक संधी मिळते. महत्वाचं म्हणजे त्यानंतर म्हणजे जेव्हापासून त्यांची आमदारकी गेली त्यानंतर आंदोलन म्हणून संघर्ष करत होते. आपल्याला माहिती आहे शेतकरी आंदोलन झालेलं आहे, दिव्यांगासाठी त्यांनी आंदोलन केलेले आहे. मोठ्या प्रमाणात जो एक आहे आंदोलनाचा एक जगता तो होता, तो मुंबईकडे येणार होता अशी त्यांनी अगोदरच एका प्रकारे इशारा दिला होता. मात्र त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या आणि त्यानंतर जो संघर्ष आहे तो सरकार विरोधाचा संघर्ष जो आहे तो थांबलेला. आता एकूणच बच्चू कडू यांनी नेहमीच म्हटलेलं आहे की भाजपने राजकीय दृष्ट्या त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आणि असा एक संघर्ष जो आहे तो सातत्याने भाजप विरोधात उभा राहिलेला आहे
आता शेतकरी कर्जमाफी आंदोलन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जेव्हा बच्चू कडू हे प्रवेश करताय, त्यामुळे या संघर्षामुळे ही भाजपचा जो संघर्ष आहे, या संघर्षामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांचा पक्षामध्ये हा प्रवेश होऊ नये अशी भूमिका कडू यांची होती. मात्र आज प्रवेश झालाय. 3 वाजता जे फॉर्म देखील भरतील विधान परिषदेचा आणि यानंतर काय राजकारण समोर असेल महायुतीचे पाहण्यासारखंच असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.